बातमी राजकीय वर्तुळातून आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आणि आज त्यांच्या हस्ते नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचं अधिकृत उद्घाटन होणार आहे। सकाळी 10:30 वाजता शारदा सदन इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यानंतर अमित शहा हे मुंबई शेअर बाजारातल्या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर इथे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुद्धा उपस्थित राहतील। अमित शहांचा मुंबई दौरा होतोय। मुंबईमध्ये ते दाखल झालेत। आज 2 कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असणार आहे। अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आहेत। पुण्याच्या पाठोपाठ आता अमित शहांचा हा मुंबई दौरा होतोय। शहा सहकार विभागाच्या कार्यक्रमाला उपस्थित होणार आहेत। तर हे दृश्य आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये दाखल झाले। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलंय। सोबतच आपण पाहतोय रवींद्र चव्हाण हे दृश्यांमध्ये दिसत आहेत। गेल्या वेळेस पुण्याचा दौरा अमित शहांनी केला होता आणि त्या पाठोपाठ आता शहांचा हा मुंबई दौरा होतोय। त्यामुळे दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। त्याची चर्चा ही सध्या सुरू झाली आहे। ते बैठका घेणार आहेत, काही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। 10:30 वाजता एक कार्यक्रम होणार आहे। शारदा सदन इथे एक कार्यक्रम होणार आहे, त्यानिमित्त ते उपस्थित राहतील। मुंबई शेअर बाजारातल्या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर इथे आयोजित असलेल्या या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। अगदी थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। आपण पाहतोय अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत आणि आज त्यांच्या हस्ते 2 कार्यक्रमांचं उद्घाटन होत आहे। या 2 कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असणार आहे। सोबतच ते काही बैठका घेतात, काही पाहणंही महत्त्वाचं राहणार आहे। दुपारी 12च्या दरम्यान सुद्धा एक कार्यक्रम होणार आहे। बीएससी सेंटर मधल्या कार्यक्रमात सुद्धा ते सहभागी होणार आहेत। असा एकंदरीतच अमित शहांचा हा दौरा असणार आहे। गेल्या वेळेस पुण्याचा दौरा त्यांनी केला होता। यावेळेस अजित डोवाल यांना टिळक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा त्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती। आता पुण्यापाठोपाठ मुंबईत सुद्धा अमित शहांचा हा कार्यक्रम होतोय, त्यामुळे दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। महाराष्ट्रात हे 2 दौरे होत आहेत, त्यामुळे या दौऱ्यांची चर्चा देखील होते। अनेक घडामोडी सध्या घडताना दिसत आहेत, त्यामुळे काही बैठका सुद्धा या निमित्तानं मुंबईमध्ये होतात का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। तर शहांच्या भेटीसाठी आपण पाहतोय अमित साटम आणि एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत। आताची आणखी एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर मुंबईमध्ये आहेत आणि आता अमित शहांच्या भेटीसाठी अमित साटम आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झाले। एकनाथ शिंदे हे दाखल झालेत। नेमकी काय चर्चा होते या तिघांमध्ये हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आता सध्याचे अपडेट्स आपण पाहतोय। अमित शहांच्या भेटीसाठी अमित साटम आणि सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आहेत। कालच जेव्हा अमित शहा हे मुंबईमध्ये दाखल झाले त्यावेळेस सुद्धा एकनाथ शिंदे उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फडणवीसांचं स्वागत केलं होतं। सोबतच रवींद्र चव्हाण देखील होते आणि आता आपण पाहतोय आणखी एक महत्त्वाची अपडेट। आज शहांच्या भेटीला अमित साटम आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झाले। दरम्यान नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं राहणारे अनेक मुद्दे आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार सोबतच जे आंदोलन झालं, विद्यार्थ्यांचं आंदोलन, त्या संदर्भात काही चर्चा होते का हे सगळं पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सध्या सुनावणी सुद्धा सुरू आहे। शिवसेना चिन्ह या प्रकरणी सध्या सुनावणी सुरू आहे, त्या निमित्तानं काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। काल एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींची देखील भेट घेतली होती आणि आता अमित शहांची ते भेट घेत आहेत, त्यामुळे या भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आहेत। मुंबईमध्ये महत्त्वाचे कार्यक्रम होत आहेत। 2 कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत आणि आताची सध्याची महत्त्वाची अपडेट म्हणजे अमित साटम आणि एकनाथ शिंदे हे शहांच्या भेटीसाठी दाखल झाले। अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत। त्यांच्या हस्ते नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचं अधिकृत उद्घाटन होणार आहे। सकाळी 10:30 वाजता अगदी थोड्याच वेळात हा कार्यक्रम शारदा सदन इथे पार पडणार आहे। सोबतच 12 वाजता देखील एक कार्यक्रम आहे। मात्र त्याआधी ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे। अमित साटम आणि एकनाथ शिंदे हे शहांच्या भेटीसाठी दाखल झालेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय या भेटीचं कारण? अमित साटम आणि एकनाथ शिंदे दाखल झाले शहांच्या भेटीसाठी। नक्कीच आपण बघतोय की अमित शहा जे आहेत ते रात्री मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। त्यानंतरला आता सह्याद्री अतिथी तिथे मुक्कामी असल्याचं पाहायला मिळतं। त्यानंतर आता
10 वाजता एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री अमित शहा यांच्या भेटीला आता दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या सह्याद्री अतिथीगृहावरती चोख बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा या ठिकाणी दिसून येत आहे। अगदी 5 मिनिटापूर्वीच एकनाथ शिंदे जे आहेत ते दाखल झालेले आहेत अमित शहा यांच्या भेटीला। खरं तर आपण बघितलं तर काल परवाच एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली होती। मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवरती ही भेट घेतल्याचं म्हटलं जातं आणि त्यानंतर अमित शहा आज मुंबई दौऱ्यावरती आहेत। त्यांचे 2 प्रमुख कार्यक्रम आहेत, त्याच पार्श्वभूमीवरती अमित शहा आलेले असून आपण बघतोय की त्या अगोदर म्हणजे 11 वाजता तो कार्यक्रम पार पडणार आहे। त्या अगोदर एकनाथ शिंदे जे आहेत ते सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आणि एकंदरीत एक छोटेखानी बैठक जी आहे ती कदाचित एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये आयोजित केली गेली असावी अशी शक्यता आहे। कारण की आपण बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्या अनुषंगाने ही बैठक असण्याची शक्यता आहे की कोणती मंत्रिपदं शिंदे गटाला मिळणार आहेत। कारण की 6 जणांचा गट जो आहे तो ठाकरे गटातून फुटून एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सामील झाला। त्यानंतर काल एनडीएच्या बैठक देखील झाली, त्यामध्ये सर्व नवनिर्वाचित खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आणि आता त्याच पार्श्वभूमीवरती आपण बघितलं तर अमित शहा आज 2 त्यांचे कार्यक्रम आहेत आणि आपण बघितलं त्या अगोदर अमित शहा यांची भेट जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। ही भेट कदाचित मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली चर्चा भेटीमध्ये झाली असावी एकंदरीत असं आपण बघतोय। थोड्या वेळापूर्वीच एकनाथ शिंदे जे आहेत ते सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत। त्यानंतरच आपण बघितलं तर भाजपचे काही नेते देखील अतिथीगृहावरती सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले असून त्यामध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा असतील, त्यानंतर मुंबईचे अध्यक्ष अमित साटम हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। असंही सांगितलं जातं की महाराष्ट्र प्रदेशची देखील एक बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय स्थितीवरती म्हणजे राजकीय आढावा घेण्यासाठी अमित शहा महाराष्ट्र प्रदेशची भाजप प्रदेशची ही बैठक घेणार असल्याची माहिती आहे। निश्चितच ऋतिक, या भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे। या भेटीचे अपडेट्स घेत राहू। दरम्यान धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।